फूस लावून पळून नेलेल्या 2 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाला यश आले आहे। यातील एक मुलगी 7 वर्षांपासून तर एक मुलगी 3 वर्षांपासून बेपत्ता होती। या दोन्ही मुलींना पळून नेणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली। राहुरी पोलीस ठाण्यात 27/4/2016 रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यात यातील अल्पवयीन मुलीस आरोपी अहमद उस्मान सय्यद राहणार खडांबे तालुका राहुरी याने फूस लावून पळवून नेले होते। सदर गुन्ह्याचा पोलीस स्टेशन स्तरावर तपास न लागल्याने हा गुन्हा 7 फेब्रुवारी 2024 रोजी पुढील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष अहमदनगर येथे वर्ग करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका आठरे या करत असताना त्यांनी सदर मुलीचा शोध घेत त्या मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले। अपहरणाचा दुसरा गुन्हा बेलवंडी पोलीस ठाण्यात 23/7/2021 रोजी दाखल होता। सदर गुन्ह्यात अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले होते। सदर गुन्ह्याचा पोलीस स्टेशन स्तरावर तपास न लागल्याने हा गुन्हा तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष अहमदनगर येथे वर्ग करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे हे करत होते। सदर मुलीचा शोध घेत असताना अपहरित मुलगी आणि आरोपी अनिकेत हनुमंत पठारे वय 23 राहणार म्हसे तालुका श्रीगोंदा हे बारामती येथे सापडले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, प्रियांका आठरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल समीर सय्यद, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिता पवार, छाया रांधवन, चालक पोलीस कॉन्स्टेबल काळे यांनी केली। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।